मित्रांनो बघू शकता की आपल्या सेन्सर अटॅचमेंटचं फुल जी असेंबली आहे ती असेंबली मी जोडून दाखवलेली आहे. कशा प्रकारे हे मशीन चालतंय तुम्ही लाईव्ह बघू शकता. हे बघू शकता ॲग्रनिरचं 50 cc बॅकपॅक मॉडेल आहे. बघू शकता की आपला रोटर सुद्धा प्रॉपर असेंबल झालेला आहे. त्यामध्ये आपण पॅकिंग टाकल्यामुळे ही असेंबली आहे ती कशा प्रकारे होत आहे तुम्ही लाईव्ह बघू शकता. शेतकरी मित्रांनो, विडर अटॅचमेंटचा लाईव्ह डेमो असेंबली ही तुम्हाला मी आता लाईव्ह दाखवली. ही ट्रिक फॉलो करा, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि प्रॉपर तुम्ही असेंबल करू शकता. यानंतर त्याचा लाईव्ह डेमो मी तुम्हाला इंजिन चालू करून दाखवतो कशा प्रकारे 80 तासचं ब्लेड आहे ते चालत आहे. बघू शकता शेतकरी मित्रांनो आपला 80 तासचं ब्लेड. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल ॲग्रो मशिनरीच्या वतीने मी शुभम जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, बरेच आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या पसंती दिली म्हणजे आपल्या ब्रश कटरला जबरदस्त अशी आपण ऑफर काढली होती आणि या ऑफरमध्ये आपल्याला 1 नाही 2 नाही तर 5 अटॅचमेंट फ्रीमध्ये होत्या. ह्याच त्या अटॅचमेंट आहेत. त्या अटॅचमेंट कशा जोडायच्या हे आपल्या शेतकरी बांधवांची कमेंट आली होती की आपल्या ह्या अटॅचमेंट कशा जोडायच्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सर्व जे काही अटॅचमेंट आहेत ते मी तुम्हाला एक एक करून जोडून दाखवणार आहे आणि तुम्ही घर बसल्या मागवल्यानंतर ह्या कशा जोडायच्या हा मोठा प्रश्न तुमच्या समोर होता आणि आज त्या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी हा जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे अपडेट्स मी तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो. तर चला आपण ब्रश कटरचे जे अटॅचमेंट आहे ते जोडण्यास सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा अटॅचमेंटची ओळख करून देतो. ही आपली चेनसॉ अटॅचमेंट आहे, झाडाच्या फांद्या कापण्यासाठी आपण वापरतो. त्यानंतर बघू शकता हा जो फ्लॅट ब्लेडचा रोटर आहे की ज्याला आपण विडर अटॅचमेंट म्हणतो, ही विडर अटॅचमेंट आहे. त्यानंतर आपला नायलॉन ट्रिमर ज्यामध्ये आपले गवत आहे ते आपण कापू शकतो, ग्रास कटरसाठी वापरता येतं. त्यानंतर आपले हे 3 दाताचं ब्लेड, हे कशा प्रकारे आपले हे मका वगैरे कापण्यासाठी उभ्या पिकाला कापण्यासाठी येतं. त्यात हे गहू भात कापण्यासाठी आपला 80 दाताचं ब्लेड आहे ते येतं. त्यानंतर आपली ही टिलर अटॅचमेंट आहे. ही टिलर अटॅचमेंट आपण तुम्हाला मी जोडून दाखवणार आहे. यामध्ये आपला डेप क्लिंगचा रोटर येतो, तो सुद्धा सेम असा जोडायचा आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर हा जो घास आहे तो एका साईडला टाकण्यासाठी त्यामध्ये मेटलचा गार्ड आहे, तो कशा असेंबल करायचा ते सुद्धा मी दाखवणार आहे. अशा प्रकारे बघू शकता की ब्रश कटरचं जे आपलं पुढचं जो रोटरचं हे आहे ते आम्ही काढलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला मी एक एक पार्ट आहे तो जोडून दाखवणार आहे. चला आपण जोडायला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपली जी चेनसॉ अटॅचमेंट आहे की ज्यामध्ये झाडाच्या फांद्या आपण कापू शकतो, ही अटॅचमेंट जोडताना बघू शकता आपला जो अटॅचमेंट आणि रोटर या दोन्हीचं अलाइनमेंट कसं होते बघा. त्यामध्ये शाफ्ट आणि त्यामध्ये होल असतो, त्यामध्ये एकमेकांमध्ये मेश केल्यानंतर आपलं नटबोल्ट असेंब्लीने हे फिट करायचं. व्हिडिओमध्ये मी दाखवतोय तसं जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि आपले अटॅचमेंट आहे ते आपण ब्रश कटरला जोडू शकता. यामध्ये साईड पॅक आणि बॅकपॅक कोणत्याही मॉडेलला बसवायची पद्धत ही सेम आहे. तर दोन्ही मॉडेलला बसवायची प्रोसेस सेम फॉलो करा, तुमचं जे अटॅचमेंट आहे ते बसून जाईल. अशा प्रकारे आपण आतमध्ये असं प्रेस करायचंय आणि त्यामध्ये होल आहे तो बघू शकता, हा होल आहे. या होलमध्ये बरोबर हा जो नट आहे, हा बोल्ट आहे, हा बोल्ट आपण टाईट केल्यानंतर पूर्ण जी असेंब्ली आहे ती असेंबल होते आणि त्यानंतर आपलं मशीन चालू झाल्यानंतर आपण चेनसॉच्या अटॅचमेंटच्या मदतीने आपले जे झाडाच्या फांद्या आहेत ते आपण कापू शकतो. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो पूर्ण आतमध्ये हे बघू शकता मी कशा प्रकारे हे प्रेस केलेलं आहे. आणि त्यानंतर बघू शकता की आपली जी ॲलंकी आहे ती आपल्या टूलबॉक्समध्ये आपली ॲलंकी येते आणि त्या ॲलंकीच्या मदतीने आपण हे संपूर्ण जे आहे ते टाईट करून घ्यायची आहे ही असेंब्ली फुल. त्यामध्ये आपला 6ची ॲलंकी सुद्धा असते आणि 8ची ॲलंकी सुद्धा असते. त्यामध्ये बघू शकता 6च्या ॲलंकीने हे पूर्ण आहे ते टाईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता ही संपूर्ण जी असेंब्ली मी टाईट केली, नट बोल्टनं हे टाईट केलं आहे. त्यानंतर मी इंजिन चालू करून तुम्हाला दाखवतो की चेनसॉ कशा प्रकारे हे फिरत आहे. आपलं हे बॅकपॅक मॉडेल आहे. शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपल्या चेनसॉ अटॅचमेंटचं फुल जी असेंब्ली आहे ती असेंब्ली मी जोडून दाखवलेली आहे. कशा प्रकारे हे मशीन चालतंय तुम्ही लाईव्ह बघू शकता. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघू शकता हे आरपीएम कसं आहे आणि ह्या आरपीएमला आपल्या चेनसॉच्या मदतीने आपण कोणत्याही प्रकारच्या झाडाच्या फांद्या आपण सहजरित्या कापू शकतो. हा लाईव्ह डेमो मी तुम्हाला दाखवलेला आहे. यानंतर शेतकरी मित्रांनो आपली जी विडर अटॅचमेंट आहे, ऊस आणि ऊसाच्या सरीवरचं जे गवत आहे ते कापण्यासाठी, कुंपण करण्यासाठी, बऱ्याच साऱ्या कामासाठी हे आपलं विडर अटॅचमेंट म्हणजे फ्लॅट ब्लेडचा रोटर जोडायला कामाला येतो. आणि हा कशा प्रकारे जोडायचं मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. बघू शकता हा शाफ्ट आहे आणि हे अलाइनमेंट. त्यामध्ये हे आपलं बॅकपॅकचं मॉडेल आहे. बॅकपॅक मॉडेल आपल्याला रोटर सोबत असं पॅकिंग येतं, हे पॅकिंग
हे पॅकिंग आपण टाकलेलं आहे. पॅकिंग टाकून आपला जो रोटर आहे तो आपल्याला फिट करायचा आहे. यामध्ये जर आपलं साडपॅक जर मॉडेल असेल तर त्यामध्ये हे प्रॉपर अलाइन होतं, ह्याला पॅकिंगची काही गरज नसते. पण आपलं हे बॅकपॅक्स मॉडेल आहे त्याला आपण पॅकिंग टाकले. बघू शकता हे आवाज आला आणि पूर्ण जी असेंब्ली आहे ती फिट झाली. पॅकिंग आतमध्ये ढकलायचं आणि 2 नट आहेत बघू शकता 6ची आणि 8च्या अँलेंकीने संपूर्ण असेंब्ली टाईट करून घ्यायची आणि आपला रोटर चालू करायचा. अशा प्रकारे अतिशय सिंपल असा हा टास्क आहे, डेमो आहे. आणि बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांची कमेंट आली होती की कशा प्रकारे हे जोडायचं. आम्हाला कमेंट बऱ्याच आल्या होत्या आणि व्हिडिओ कॉल आलेले होते, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, ब्रश कटरचे अटॅचमेंट जोडताना कोणताही तुम्हाला आता प्रॉब्लेम येणार नाही. ही फक्त ट्रिक फॉलो करा आणि आपला ब्रश कटरचे सर्व अटॅचमेंट तुम्ही घर बसल्या जोडू शकताय आणि आपलं काम आहे ते करू शकताय. आणि ह्या ज्या अँलेंक्या आहेत त्या तुम्हाला टूलबॉक्समध्ये येतात मशीन सोबत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ॲग्रीनरच्या प्रत्येक मशीन सोबत हे टूलबॉक्स आहे, मॅन्युअल आहे, बऱ्याच साऱ्या अटॅचमेंट आपण फ्रीमध्ये देतो. अशा प्रकारे प्रॉपर हे असेंबल केलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे अँलेंकीने 6ची आणि 8ची अँलेंकीने. त्यानंतर मी तुम्हाला इंजिन चालू करून दाखवतो, रोटर कशा प्रकारे फिरतोय. हे बघू शकता ॲग्रीनरचं 50cc बॅकपॅक मॉडेल आहे. बघू शकता की आपला रोटर सुद्धा प्रॉपर असेंबल झालेला आहे. त्यामध्ये आपण पॅकिंग टाकल्यामुळे ही असेंब्ली आहे ती कशा प्रकारे होत आहे तुम्ही लाईव्ह बघू शकता. शेतकरी मित्रांनो, विडर अटॅचमेंटचा लाईव्ह डेमो असेंब्ली ही तुम्हाला मी आता लाईव्ह दाखवली. ही ट्रिक फॉलो करा, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि प्रॉपर तुम्ही असेंबल करू शकता. शेतकरी मित्रांनो, आपण रोटर दाखवलं, चेनसॉ दाखवली कशा प्रकारे जोडायची. त्यानंतर आपला 80 तासाचा ब्लेड आणि हे बघू शकता मेटलचा गार्ड आहे, तो जोडताना काय करायचं बघू शकता. अशा प्रकारे हे निघतं. हे निघाल्यानंतर ही जी वाटी आहे ती आपली 6ची अँलेंकी आपण दिलेली असते, आपल्या मशीन सोबत येते. 6च्या अँलेंकीनं हे खोलायचे बोल्ट आणि ही जे वाटी आहे ती काढायची. त्यानंतर हे कशा प्रकारे असेंबल करतो मी तुम्हाला दाखवतो. सर्वात पहिल्यांदा आपला जो मेटलचा गार्ड आहे तो होल्डर पहिल्यांदा आपण बसवून घेऊ. यामध्ये 3 होल असतात आणि आपल्या 4च्या अँलेंकीने 4च्या बोल्टने ही सर्व असेंब्ली आहे ती आपल्याला जोडायची आहे. ट्रायंगल शेपमध्ये ही पूर्ण असेंब्ली आहे बघू शकता इकडं. आणि ट्रायंगल शेपमध्ये 3 नट आहेत बघा, त्रिकोणी आकारात 3 बोल्ट आहेत ते आपण अशा प्रकारे जोडायचे आहे. बघू शकता 4च्या अँलेंकी आणि 4च्या बोल्ट हे ॲलन टाईप आहेत. त्या टाईपमध्ये पूर्ण ही असेंब्ली आहे ती आपल्याला जोडायची आहे. अशा प्रकारे आपले जे तिन्ही जे बोल्ट आहेत ॲलन आहेत ते आपण अँलेंकीने आपण टाईट केलेले आहेत. आणि ट्रायंग्युलर शेपमध्ये आहे बघू शकता, त्रिकोणी 1, 2 आणि हा जो तिसरा आहे 3 बोल्टने आपण ही पूर्ण असेंब्ली आहे ती आपण असेंब्ली करत आहे. यानंतर आपण जो मेटलचा गार्ड आहे तो आपण जोडूया. तोही कशा प्रकारे जोडायचा आपण लाईव्ह दाखवतो. यानंतर शेतकरी मित्रांनो, होल्डर लावल्यानंतर हा जो गिअर आहे बघू शकता, हा गिअर आपल्याला पहिल्यांदा लावायचा आहे बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपला 80 तासचा ब्लेड आहे ते त्याच्यावर असेंबल करायचं. हे बघू शकता ह्याचा होल, ह्याचा ओडी आणि ह्याचा आयडी प्रॉपर मेच झाल्यानंतर वरून हा कव्हर लावायचा. त्यानंतर आपला जो नट आहे तो नटाने हे पूर्ण असेंब्ली आहे ती टाईट करून घ्यायची. आणि बघू शकता हे जे लॉक करताना इकडचा होल आहे आणि हा रोटरचा होल आहे, दोन्ही होल आपल्याला एकत्र येण्यासाठी बघू शकता मी इथं काहीतरी लॉक पिन टाकायला लागते. मी 4ची अँलेंकी टाकली, तुम्ही सुद्धा अँलेंकी टाकून ही पूर्ण असेंब्ली लॉक करून यानंतर आपला जो नट आहे तो लावून पूर्ण असेंब्ली आपण टाईट करून घेऊ शकता. हा जो पाना आहे तो आपल्याला मशीन सोबत येतो आणि अशा प्रकारे आपण ही पूर्ण असेंब्ली आपण टाईट करून आपलं जे 80 दाताच्या ब्लेडने आपलं गहू, त्यानंतर आपलं सोयाबीन यांसारखी पिके आहेत, या पिके कापण्यासाठी या 80 दाताचं ब्लेड आपल्याला कामाला येतं. बघू शकता अशा प्रकारे पूर्ण असेंब्ली आपण जोडलेली आहे. विथ त्याला आपण आता आपला जो गार्ड आहे तो गार्ड सुद्धा आपण लावून घेऊ. त्यामध्ये आपण गहू एका रेषेमध्ये आणि एका घासामध्ये आपण एका साईडला टाकू शकतो. हा जोडताना सुद्धा आपला स्पार्क प्लगचा जो पाना आहे, स्टारचा स्क्रू ड्रायव्हर सुद्धा त्याला आहे. त्यानं पहिल्यांदा जे हे स्क्रू आहे ते पहिल्यांदा लूज करायचे आणि त्यानंतर ही पूर्ण जो गार्ड आहे तो आपण फिटिंग करून घेऊया. यामध्ये शेतकरी मित्रांनो, गार्ड जोडताना बघू शकता आपलं हे 4 स्टँड आहेत आणि ह्या 4मध्ये आपल्याला हे बघू शकता हे प्रेस फिटिंग केलं तरी चालू शकतं. प्रेस फिटिंग करून त्यामध्ये आपला हा स्टारचा स्क्रू आहे, पूर्ण असेंब्ली आहे ते आपण टाईट करू शकतो. असं हे अतिशय सिंपल आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांना हा आपला एक मोठा टास्क वाटत होता, पण हे अतिशय सिंपल आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण आयडिया आली असेल की हे कशा प्रकारे अटॅचमेंट जोडतात आणि
एकंदरीत कशा प्रकारे हे जोडायला सोपं आहे आणि आपल्या फायद्याचं आहे असा हा ॲग्रीनिरचा ब्रश कटर घर बसल्या तुम्ही मागवू शकताय आणि आपल्या अटॅचमेंट सुद्धा जोडू शकताय। यानंतर त्याचा लाईव्ह डेमो मी तुम्हाला इंजिन चालू करून दाखवतो कशा प्रकारे 80 दाचं ब्लेड आहे ते चालत आहे। शेतकरी मित्रांनो आपला 80 दाचं ब्लेड आपण जोडून प्रॉपर असेंबल करून तुम्हाला मी दाखवलेलं आहे। अशा प्रकारे आपण जोडू शकता घर बसल्या आणि घर बसल्या जोडायला हे अतिशय सोपं आहे आणि हे मी कशा प्रकारे जोडलं ही ट्रिक तुम्ही फॉलो करा आणि आपलं ब्रश कटरची अटॅचमेंट तुम्ही नक्की जोडू शकताय। शेतकरी मित्रांनो आपण लाईव्ह डेमो दाखवत आहे आपल्या शेतकरी बांधवांना समजण्यासाठी हा व्हिडिओ आपण करत आहोत। यानंतर शेतकरी मित्रांनो आपला नायलॉनचा जो ट्रिमर आहे तो जोडत असताना बघू शकता हे जे गार्ड आहे ते आपल्याला काढायचंय। त्यानंतर आपला हा जो होल्डर आहे तो सुद्धा काढायचा आणि त्यानंतर ह्या बोल्ट मध्ये बघू शकता हा बोल्ट काढून फक्त आपल्याला हे फिरवायचं आहे आणि त्यानंतर हे प्रॉपर असं लॉक होऊन आपण नायलॉन ट्रिमर सुद्धा जोडू शकता। नायलॉन ट्रिमर जोडायला सोपं आहे। नायलॉन ट्रिमर तुम्ही सहजरित्या जोडू शकता आणि आपला दुसरा एक व्हिडिओ आहे ते डिस्क्रिप्शनला लिंक देतो त्यामध्ये नायलॉन ट्रिमर कसा जोडलेला आहे लाईव्ह दाखवलेला आहे। ती ट्रिक सुद्धा फॉलो करून तुम्ही नायलॉन ट्रिमर जोडू शकता। यानंतर आपला 3T ब्लेड आहे ते जोडताना सुद्धा आपला 80 दाचं ब्लेड काढायचं आणि त्यानंतर त्या जागी फक्त हे ब्लेड लावायचं। त्यामध्ये तुम्हाला गार्डची गरज असेल तर तुम्ही गार्ड ठेवू शकताय किंवा गार्ड काढून सुद्धा हे 3T ब्लेडने आपलं जे मका आहे घास आहे ते आपले अंगठ्यासारखी जाड असणारी पिके आपण कापू शकतो या 3T ब्लेडच्या मदतीने। खोडवा ऊस सुद्धा या 3T ब्लेडच्या मदतीने आपण कापू शकतो। अशा प्रकारे फक्त हे नटबोल्ट असेंब्लीमध्ये फिटिंग केल्यानंतर या 5ही अटॅचमेंट कशा जोडायच्या मी तुम्हाला लाईव्ह दाखवलं। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो या 5ही अटॅचमेंटचा लाईव्ह डेमो कशा प्रकारे जोडायचं असेंबल कसं करायचं हे तुम्हाला लाईव्ह दाखवलं। शेतकरी मित्रांनो हा ब्रश कटर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करा आणि आपला ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी साताराला नक्की भेट द्या। भेट दिल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह डेमो देऊ शकतो किंवा तुम्ही घर बसल्या सुद्धा मागवू शकताय। घर बसल्या मागवण्यासाठी स्क्रीनवर नंबर त्यावर संपर्क करा। त्यानंतर आपली सेल्सची जी टीम आहे ती तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल। त्यांना तुमचा ॲड्रेस द्या, तुमचे काय डिटेल्स आहे ते पाठवा। बुकिंग अमाऊंट भरून तुम्ही घर बसल्या मागवू शकताय। राहिलेली जी अमाऊंट आहे ती तुम्ही घरामध्ये त्यानंतर मशीन सोडवताना ट्रान्सपोर्ट करून सोडवताना सुद्धा राहिलेली जी काय अमाऊंट आहे ती देऊन आपलं मशीन सोडवू शकताय। अशा प्रकारे संपूर्ण जी प्रोसेस आहे ती शेतकऱ्यांना काही कोणताही त्रास होणार नाही आणि अतिशय रिजनेबल असा रेट असणार आहे। साईडपॅक आणि बॅकपॅक 50 cc 35 cc 52 cc त्यानंतर 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक अशी बरीच सारे आपल्याकडे मॉडेल आहेत। त्यामुळे कोणतेही मॉडेल तुम्हाला खरेदी करायचं असेल लाईव्ह डेमो पाहिजे असेल कंपनीला भेट द्या किंवा खरेदी जर करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर त्यावर नक्की संपर्क करा आणि आपल्या ॲग्रीनिरला नक्की भेट द्या। लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत। जय जवान जय किसान।